शक्तिनिवास हिंदू कॉलनी दादर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि प्राची निखिल सुळे या वहिनींना भेटणार आहोत. मुंबईतलं एक शांत ठिकाण हिंदू कॉलनी. अशा हिंदू कॉलनीमध्ये जाऊन आज सुळे कुटुंबाला आपण बोलतं करूया. नमस्कार. नमस्कार नमस्कार. घ्या लगेच उखाणा. सोनियाचे तोरण बांधिले दारी, निखिलरावांचे नाव घेते, होम मिनिस्टर येता घरी. काय सांगता. एक प्रश्न विचारतो, किती वेळ झाला हे पाठ करत होता? नाही, आज सकाळी सुचलेलं हो. आहे. इन्स्टंट सुचलंय. अगदी नवीन नवीन ताजा आहे. हो. द्या ओळख करून सगळी. येस. माझे मिस्टर नितीन नमस्कार. सुळे, माझ्या आई, नमस्कार. माझा मुलगा अथर्व, हॅलो. बाबा, नमस्कार. ही माझी मम्मा, नमस्कार. माझी मोठी ताई, नमस्कार. सोनिया माझी जाऊ, हो. माझी लहान बहीण पल्लवी, नमस्कार. मैत्रीण वैशाली, नमस्कार. त्या नेबर आहेत मिसेस गाला, आणि माझा दीर अक्षय, नमस्कार. आणि आमची छोटुकली नायशा, आणि ते खाली आहे ती केतकी, ओके. हॅलो. आणि पाठीमागे बसलेत आमचे नेबर दीक्षित काका. हो, नमस्कार दीक्षित. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? इथलंच? हो, मुंबई. मुंबईत कुठे? विद्याविहार. विद्याविहार. हो. तुमचं बालपण कुठलं? दादर इकडेच. काय हो, दादर म्हटल्यानंतर काय आनंदी होतो चेहरा. हो ना. हो. शाळा कुठली? शाळामध्ये ऍक्च्युली मी मुंबईला होतो 10 वर्ष. मुंबईला मॉली इंग्लिश स्कूल. मग तिकडेच तुमचं शिक्षण वगैरे शिक्षण झालं? तिकडे झालं आणि मग कॉलेजसाठी इकडे आलो परत. तुमचं बालपण सगळं विद्याविहार मुंबई. मुंबई. हो. तुम्ही काय करता आता? मी हाऊस वाईफ पण आहे, आणि मी परत होममेड चॉकलेट्स बनवते. अरे वा. हो. येस. छान. तुमचं कॉलेज? सिद्धार्थ. घरी आई बाबा काय करायचे? वडील नाहीयेत आता. बरं. हो, मम्मी पण हाऊस वाईफच. हाऊस वाईफ. येस. आम्ही 5 बहिणी. तुमच्याकडे कोण कोण? भाऊ, हं. वहिनी आणि त्याची मुलगी आहे. आता तुम्ही सांगा, महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. महत्वाचा मुद्दा म्हटलं की लग्न. यापेक्षा वेगळा मुद्दा असूच शकत नाही. मग कशी झाली ओळख? ओळख ॲसच नाही, म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे. हो हो. पण कसं काय? म्हणजे मी जिथे जॉब करते ते माझे सर अनिल कुलकर्णी, त्यांनी हे स्थळ आणलं, फक्त दाखवलं आणि पुढे बोलणी झाली. अरे वा. काय हो, कसं काय? म्हणजे माझे काका आणि यांचे सर एक चांगले मित्र हो, पहिल्यापासून. एकदम भरपूर वर्ष. फ्रेंड्स. हा. त्यामुळे त्यांच्याकडे कामाला होती, तर जनरल ओळख त्यांची होती. कोणाकडे कामाला होती? अनिल तुमच्या? अनिल कुलकर्णी नाही नाही नाही, ते तुमचे कोण? माझे काका जे होते ना, काका. ते आणि अनिल कुलकर्णी यांचे सर, ते हे दोघं मित्र होते. हो. बरं. मग तुम्ही यांच्या सरांना भेटायला जायचे का तेव्हा? नाही, नाही. ते घरी यायचे. ते घरी यायचे. हां. मग त्यांना माहिती होतं मुलगा कसा आहे ते. हो. हो ना. मग काय झालं? त्यांनी सांगितलं, सुचवलं. हो, त्यांनी सुचवलं. आपण काय करता? मी जॉब करतो, ऑरिजिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. बरं बरं. आणि मग अशा तऱ्हेने तुम्ही लगेच बघितल्याबरोबर लग्न ठरलं? हो, म्हणजे पुढे बोलणी झाली मोठ्यांची. नंतर मग तुमची नाही झाली बोलणी? आमची पण झाली म्हणून. हं? आमची पण झाली म्हणून. झाली. झाली. कुठे भेटला होता? इथे हिंदू कॉलनीमध्ये. ऍक्च्युली शाळेत, पहिली भेट म्हणजे हिंदू कॉलनीमध्ये. शाळेतच, शाळेत कुठल्या? किंग जॉर्ज किंग मध्ये. जॉर्ज. कशी काय ती? किंग जॉर्ज मध्ये पण नाही, ऍक्च्युली किंग जॉर्जला एक फेरी मारली हं. आणि तेवढी ओळख फक्त. त्याच्यानंतर मग सगळं मोठ्यांच्या हातात किती दिलं. मस्त आहे. हो की नाही? म्हणजे लोक लग्न ठरण्यासाठी देवाला प्रदक्षिणा घालतात, पण इकडे प्रदक्षिणा घालता घालता हिंदू कॉलनीमध्ये हिंदू लग्न ठरलं. कॉलनीमध्येच. येस. आणि मग लगेच होकार झाला हो. त्याच दिवशी? नाही म्हणजे त्याच दिवशी पुढे मोठ्यांनी पण स्टँड घेतला आणि मग झालं. झालं. किती वर्ष झाली या सगळ्या? म्हणजे ती 13 गोल फिरला होता त्याला? हो, 13 वर्ष. 13 वर्ष 13 झाली. चालू. 12 वर्ष कम्प्लीट. 12 वर्ष Yes. झाली. कशी साथ दिली 13 वर्षात? छान, चांगलं. छान साथ दिली. तुम्ही फार कमी बोलता का हो हो. घरात? एरवी तुम्हाला बोलायला मिळत नसेल, मी समजू शकतो. आज तरी बोला ना एवढा. ऍक्च्युली कसं होतं, ऑफिसमध्ये जास्त बोलायला लागतं, कारण लॉजिस्टिक्स म्हटल्यावर सगळ्यांशी कंटिन्युअस बोलणं चालूच असतं. अच्छा. हा, फोन आणि हे चालूच असतात कंटिन्यू. त्यामुळे घरी आल्यावर गप्प बसता? थोडी विश्रांती पाहिजे. वहिनी, तुम्ही त्यांना का घरी बोलू देत नाही? काय हो, खरं काय आहे? नाही, काहीच नाही, बोलणं असतं चालू. बोलणं असतं हो, चालू. yes. या चॉकलेट करतात, बरोबर आहे. खरं अगदी प्रामाणिकपणे सांगा, यांच्या हातची चॉकलेट जास्त चांगली असतात की मार्केटमधून आणलेली? नाही, आता तर म्हणजे जेव्हापासून घरात चॉकलेट बनतायत
घरातलीच चॉकलेट खाल्ले जातात. का पर्याय नाही म्हणून? नाही, मला बेसिकली चॉकलेट आवडतात. आवडतात म्हणून? हा, आवडतं मला आणि मुलाला सुद्धा. मी काही काला म्हणतात ना की घरात बनतं पण खाल्लं कोण खायला कंटाळतो, पण आम्हाला कंटाळा येत नाही. सगळे प्रयोग तुमच्यावर होतात पहिले. नाही, मी सजेशन टिप्स देतो की काय चेंजेस करू शकतो, काय नाही करू शकतो, काय ऍडिशन करू शकतो. आणि त्या पद्धतीने मग तुम्ही चॉकलेट करता. बरं, तुम्हाला विचारतो, ते एक जी चक्कर तुम्ही राऊंड मारला हां, तेव्हा लगेच तुमच्याकडनं दोघांकडनं होकार येण्यामागचं कारण काय होतं? माझ्याकडून तो होकार आधी आलाच नव्हता. नव्हता. आम्ही फक्त कारण हे बोललेच नाही, आम्ही फक्त एक चक्कर मारली. म्हणजे खूप कमी, तुम्ही ओळखलं खूप कमी बोलतात. हं. म्हणजे लिटरली फक्त एक स्माईल आणि काय तुमचं नाव काय एवढं करून एक चक्कर पूर्ण झाली आणि मग हे घरी आले प्रत्येक आणि वेळेला गेले. तुमचं नाव काय विचारायचे, तुम्ही नाव सांगायचं. साधारण किती 101 वेळा झाला जप नावाचा? एकच चक्कर मारणे. एकच चक्कर, फक्त एकच एकच चक्कर. राऊंड पण घेतली. त्याच्यातच किती वेळा तुमचं नाव काय अमुक, मग बोललाच नाही, फार नाही कमी तुम्ही? बोलले, म्हणजे नाहीच बोलले. का हो असं केलं तुम्ही? नाही, तेव्हा असं थोडं भीती होती, कसली? काय बोलायचं काय नाही बोलायचं. पण मला सांगा, आज मुलगी बघायला जाणार आहोत, हे तर माहिती होतं? ऍक्च्युली अचानक ठरलं. अचानक ठरलं. तेही यांना माहित मी नव्हतं. काय म्हणतात ते सहज असं दोघं बोलत होते मोठे, म्हणलं की ह्याचं माझं लग्नाचं चाललेलं. मग ते बोलले अरे माझ्याकडे मुलगी आहे, माझ्याकडे कामाला आहे. म्हणून त्याने आम्हाला दोघांना फक्त इंट्रोड्यूस केलं तेव्हा. पण मग तुम्हाला कधीतरी हा प्रसंग आयुष्यात येणार हे तर माहिती असेल. माहिती होतं. मग त्याच्यासाठी बेसिक तयारी तर काहीतरी मनाची झालेली असेल ना? हा, थोडी बेसिक तयारी झालेली होती. काय फक्त नाव काय तुझं एवढंच? आणि मग लग्न त्यानंतर किती दिवसांनी झालं? आपण जानेवारीत भेटलो ना? हा, एप्रिलमध्ये 2-3 मग त्या 4 महिन्यात तुमचं भेटणं नाही झालं झालं? ना, त्याच्यानंतर भेटणं हो, झालं. भेटणं झालं. पण ते कुठे साधारण? शिवाजी पार्क किंवा लांबच. टाउनला वगैरे. खूप लांब गेले हो शिवाजी पार्क. फक्त टिळक ब्रिज क्रॉस केला. फक्त ते आपल्याला तिकडेच ठिकाण आहे ना. पण आता व्यवस्थित आहे सगळं, हो ना? अजून काय, म्हणजे आता काय सांगाल तुम्ही? अजून पुढच्या टप्प्यांवर काय करण्याची इच्छा आहे तुमच्या दोघांची? मला तर माझा बिझनेस चांगला सेटल करायचा आहे. म्हणजे वर्कशॉप वगैरे ओपन करायचं आहे आणि चांगलं, म्हणजे मी 6 वर्षे ह्या बिझनेसमध्ये आहे. मला चांगला रिस्पॉन्स आहे. तो आणखीन पुढे एक्सपांड करायचा, वाढवायचा आहे मला. अरे वा, तुमचं काय म्हणणं आहे? मला पण जॉबमध्ये अजून पुढे जायचं आहे, चांगला ग्रोथ घेऊन. तशी पण आता मल्टीनॅशनल आहे, त्यामुळे त्या पण तुमचं परदेशात वगैरे जाणं अजून तरी झालं नाहीये, पण इच्छा आहे जाण्याची. होय ना, तथास्तु. पण वैदिक कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण आहे? रागवतात थोड्याशा. म्हणजे आहे स्वभाव जरासा तरी, ऍक्शनवरती रिॲक्शन असते. ऍक्शनवरती प्रत्येक ऍक्शनवरती नसते, कधीतरी. आणि त्यांचं कशी लगेच रिॲक्शन? नाही, रागवणं फार कमी आहे त्यांचं, पण ते एकदम डिसिप्लिन आहेत. ते त्यांना म्हणजे नाही जास्त बोललेलं आवडत, किंवा म्हणजे व्हेरी फ्रँकली ते कधी चुकूनही वाईट शब्द यूज करत नाही, वापरत नाहीत कोणालाच. म्हणजे आपण रागवतो लगेच, तेवढं त्यांचं तसं नाहीये. म्हणजे खूप बघितलं किती काय बोलून घेतलं तुमच्याबद्दल आज. हाच आठवणींचा अल्बम चालण्यासाठी आम्ही नेहमी प्रत्येक घरात जात असतो. आता याच टप्प्यावरती, म्हणजे पहिल्या खेळात सगळं बक्षीस या घरात ज्या वस्तू चिठ्ठ्या लपवल्या आहेत त्या वहिनीला मिळणार का? बघूया, वेळ 1 मिनिटाची. बाई बाई मनबोराचा कसा पिसारा फुलला, हा पहिलं. आता बघा कुठे चिठ्ठी ठेवली, सांगू शकता सगळे तुम्ही? बाई बाई, हा मोर 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 म्हणजे काय? हा, लवकर तुम्हीच घ्यायची. काही लवकर द्या. मी वाचू ना. अष्टविनायका तुझा महिमा कसा. आय थिंक देव गणपती बाप्पा. तुम्ही याच्यावरून आमच्या लक्षात येतं की घरातल्यांना कामाला लावता. अष्टविनायक वहिनी 1 मिनिटात यायचंय, बापरे. 30 सेकंद झाली. बाई अष्टविनायका तुझा महिमा कसा. अरे नाही मिळत आहे. अरे मी काय करू त्याला? 45. नाही. शाळेतल्या आठवणी. एक तुतारी द्या मजेला. 10. फ्रीजवर आहे का अष्टविनायकाचं? हे नाही मिळालं. ते घेऊनच आल्या. अभिनंदन. कुठल्या चिठ्ठ्या मिळाल्या, काय आज झालं आम्हाला कोणालाच माहिती नाही, पण चांदीची अन्नपूर्णा मात्र त्यांना मिळाली. अभिनंदन. तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तुम्हाला चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. अभिनंदन.
तुमच्याबद्दल तक्रारी करू शकतील असं वाटतं का हो ही मंडळी? हो पण आणि नाही पण. हो पण आणि नाही पण. साधारण तक्रारी असतील तर कुठल्या प्रकारच्या असतील? थोडं रागवते वगैरे. रागावते आणि दुसरं मला नाही वाटत काही. नाही ना. बघूया साधारणतः मी कोणी तक्रारी केल्यात ते सांगणार नाही. फक्त तुम्ही फार कमी बोलता असा पहिला आरोप आहे. हो म्हणजे बोलावणं आल्याशिवाय नाही असा प्रकार. बरं. मी लोकांमध्ये मिसळण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो. हे पटकन तुम्ही मिसळत नाही. हा लगेच नाही. खूप जिद्दी आहात तुम्ही. ही चांगली गोष्ट आहे. चांगली आरोप गोष्ट नाही. आहे. अथर्वला सतत ओरडत असतात. अथर्वनेच लिहिले. नाही नाही खरंय. हो बघितलं. त्याने न लिहिता सुद्धा तो हो म्हणाला. बरं स्वतःची काळजी घेत नाही तुम्ही. हो आणि डोंबिवलीला फार कमी जाता. जाणं फार कमी होतं म्हणजे अगदी ओकेजन असेल तेव्हा जाणं होते. येस. म्हणजे हे आरोप मान्य आहेत तुम्हाला? हो हो काय हो? मनापासून. खरं आहे? हो, खूप हा? कमी होतं. हा बाजू नाही संपले नाही. सगळे बघूया कुठले कुठले काय आहेत. बरं. अरे बापरे फार चिडता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर पत्कन. बापरे असं पण आहे का? हो. नाही ते तुम्हाला नाही ते समोरच्याला कळतं. हट्टी पण आहात तुम्ही. ते जिद्दी आणि हत्ती हा एकच. नाही दोन वेगळे आहेत. हो. काय हो, हट्टी आणि जिद्दी वेगळे आहेत ना? वेगळे आहेत ना. म्हणजे जिद्दीचं प्रमाण जास्त आहे की हट्टीपणाचं प्रमाण जास्त? जिद्दीचं प्रमाण जास्त आहे. बरं जेव्हा जेवण करता तुम्ही तर तिखट का करता? तिखट खाण्याची सवयच आहे. स्वतःला? नाही आम्हाला आहे. तुम्हाला? तुमच्या बोलण्यामुळे कधी कधी समोरच्याला दुःख होतं. थोडासा पटकन रिॲक्ट होण्याचा स्वभाव आहे का ज्याला फटकळपणा म्हणतात असं? तिथल्या तिथे हिशोब करता? होत असावं कधी. हे मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे का हा आरोप? क्वचित तसंही झालं असेल. हं. बरं हे साधारणतः आरोप आहेत. साधारणतः तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांना? आता पटकन म्हणजे एक जिद्दी तर मी आहेच. म्हणजे कुठच्या गोष्टी जर चांगल्या असतील कारण त्या मला वाटत असेल की ते मनापासून व्हाव्यात तर सो मी ते पुशअप करते. म्हणजे चांगलं होत असेल तर मी तो एक प्रकारचा हट्टीपणा पण होतो किंवा माझी जिद्द त्याच्या आड येते. आणि जो पटकन बोलण्याचा स्वभाव जो आहे की मी त्याच्यामुळे कोणाला दुखवलं जाते पण त्यावेळी माझ्या मनात काही नसतं पण समोरच्याला पटवून कसं देण्याच्या मध्ये थोडं इम्बॅलन्स होत असेल असं मला असं वाटतं. तुम्हाला वाटतं? आणि मुलावरती रागावण्याबद्दल काय म्हणताय? हो अथर्व खूप सतवतो. नाही ना? चॉकलेटसाठी. चॉकलेटसाठी? पण तुझ्या आई सतत रागावते का रे? हो. नाही, आईने रागावणं नाही, कमी. नाही. तुम्ही थांबा आता त्याला बोलू द्या. येस बोलू दे. कधी तुम्हाला- मग रागावणं कमी केलं पाहिजे असं वाटतं. हो बरोबर. आणि बाबा? नक्की. कधी कधी. आई रोज की बाबा रोज? दोघेही कधी कधी. आता बिचारा टेन्शन मध्ये आला. तो म्हणाला तुम्ही निघून झालो 10 मिनिटांनी. आणि जर स्वभावामध्ये एक बदल करायचाच असेल आजपासून स्वतःच्या तर कुठला करायला आवडेल तुम्हाला? दुसरा ज्यांना वाटतं की मी पटकन फटकळ बोलते आणि त्यामुळे कोणाला दुखावलं जातं त्याच्यावर मी नक्कीच हे करेन विचार करेन. आणि हा बात आहे. मी आल्यामुळे Second. केवढं झालं हो ना? तुम्हाला काय वाटतं कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? हा तिने तो सांगितला तो चांगला आहे तिच्या. हो ना. बदल केला तर बरं होईल. आणि यांनी स्वभावात काय बदलण्याची गरज नाही वाटतं? नाही हा त्यांच्या नाही. स्वभावामध्ये असं काहीच मला वाटत नाही. जसं आहे तसाच हो, राहू हो, द्या. चांगलं आहे. बरं आता वहिनी चित्र काढणार आहेत बघूया. मी हा, म्हणजे आव्हान तुमच्यासाठीच आहेत सगळी आज. पहिलं चित्र तुम्ही काढायचंय दुसरं ते काढणार आणि तुम्हाला बक्षीस मिळवून देणार. ओके. बघूया काय होणार. हा बोलू नका. अभिनंदन. बरोबर आहे. कसला काढलाय बघा. आणि ती काही जीभ आहे त्याची. अरे म्हणजे हिंदू कॉलनीतनं जीप काढली की शिवाजी पार्क पर्यंत पोहोचली पाहिजे. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. कोणी ओळखलंय? तुम्ही नाही ओळखायचं. बाकीचे बघ. चुकलं. 10 9 8 6
बघूया 1 मिनिट थांबा. तुम्ही बरोबर काढलंय, बाकीच्यांचं जाऊ देत. मला तरी वाटतं 7 6 5 4 3 2 वेळ संपली. थांबा. तुम्ही ओळखलाय? मला वाटतंय ते बोलू का? हा. चीज नाही, दुसरं आता थांबा. चपाती. अहो थांबा जरा थांबा. आता त्यांना विचारूया, कारण त्यांनी काढलंय. आर्टिस्ट ते आहेत ना. सांगा हो काय आहे? बर्फ. ठीक आहे. अरे बाबा हो थांबा. अरे हो बाबा हो. आता तिसरं कोण काढणार आहे चित्र? या तुम्ही या. कसं ओळखतोस रे सगळे आईने काढलेली चित्र? ओरिजिनल प्राण्यालाही प्रश्न पडेल, हा मीच आहे का? अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू सो मच. आता घरातले बोलणार आहेत तुमच्याबद्दल. मी अनुभव आहे त्यामुळे ते बोलणार आहेत. बोला. पण मी सुनाच्या ऐवजी मी तिला माझ्या मुलीसारखं समजतो, कारण आमची रिलेशन्स फार दोघांची चांगली आहेत आणि फार चांगली वागते. 13 वर्षापूर्वी या घरात आल्या लक्ष्मीच्या पावलात. कसं काय म्हणजे मुलाचा संसार किंवा कशा पद्धतीने तुम्ही? फार सुंदर रीतीने, म्हणजे तिने नवीन आल्यानंतर काही गोष्टीत ऍडजस्टमेंट तिलाही नवीन घरात आल्यानंतर प्रत्येक सुनेला करावी लागते, पण तिने प्रॉपरली ऍडजस्टमेंट करून छान घर सांभाळलं. अरे वा. दाव्यांविषयी सांगायचं म्हणजे फारच चांगलं आहे, गुणी आहे, तेवढ्याच लागवी आहे, प्रेमळ आहे, माझी मुलगी सुखात आहे, फार आनंद वाटतो. खुश आहात तुम्ही? हो ना. खुशी आहे. मी माईच म्हणणार, पण माई मला खूप आवडते कारण ती आमची खूप काळजी घेते. जशी आमची आई तशी म्हणजे ती आम्हाला आईच वाटते ऍक्च्युली. छान आमची काळजी घेते, छान आम्हाला खूप खाऊ म्हणजे असं अजून लहान मुलासारखंच आम्हाला समजते. मी चांगलं समजते. आणि त्यांच्याबद्दल काय म्हणाल? निखिलबाई पण खूप चांगले आहेत आणि प्रेमळ आहेत. आम्हाला म्हणजे आमच्याकडे काळजी घेतात, मोठ्या भावासारखेच आहेत आम्हाला सुद्धा. मगाशी त्या चिठ्ठ्यांमध्ये कोणीतरी लिहिलेलं निखिलला सतत ओरडत असते. कोणीतरी लिहिलेलं होतं. हा, ते मला माहित नाही कोणी, ते असू द्या. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? तर मी नक्कीच माझ्या नवऱ्याची आणि माझ्या मुलाची मागेन. कारण मुलाची आणि नवऱ्याची अशासाठी मागेन की माझ्या आयुष्यात हे दोघं जण आलेत. होतात कधीतरी मागे पुढे असं बोलण्यामुळे वगैरे कमी जास्त प्रमाणात, पण त्याच्यामुळे मला दोघांनी मोठ्या मनाने माफ करावं आणि आमचं जे रिलेशन आहे ते असंच चांगलं टिकून राहावं. म्हणून मला ह्यांची क्षमा महत्वाची मागायची, दोघांची. तुम्हाला आज क्षमा मागायची संधी मिळाली आहे तर कोणाची मागा? नाही, मला पण हिचीच क्षमा मागावी लागेल, कारण माझ्या ऑफिसच्या व्यापामुळे घरी वेळ देऊ शकत नाही. मी मुलाचा अभ्यास सगळं तिथे ॲडमिशन करण्यापासून सगळं तीच मॅनेज करते. परत चॉकलेट्सचं हे पण मॅनेज करायला लागतं. माझा येण्याचा टाईम फक्त जाण्याचा टाईम फिक्स असतो, येण्याचा टाईम फिक्स नसतो. त्यामुळे वेळ देऊ शकत नाही मी जेवढं पाहिजे तेवढं. कसं वाटतंय आज इतकं सगळं बोलतायत तुमच्याबद्दल? आज पूर्णपणे तुम्ही, तुमची चॉकलेट आणि तुमचं घर, कुटुंब यावरच आहे. आणि आता लवकरच दिवाळी सण समोर आलेला आहे. दसरा, दिवाळी या सगळ्या सणांच्या पाठोपाठ यांची घरात असणारी जी लगबग आहे ती लगबग आता सुरू झालेलीच असेल. तुमच्या दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्हाला संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतो. या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी, म्हणजे हिंदू कॉलनीतली पहिली पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.